या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। लाडू लक्ष आहे माझं, व्यायाम कर। हा रानादा तुला डुक्कर दिसलं? नाही रातभर जागून बी नाही दिसलं? नाही दिसलं। आज बी जाणार राखणीला? जायला लागते। आज मी येणार। माझा सगळा अभ्यास झालाय आणि मी व्यायाम बी केलाय। हे तू येऊन काय करणार आहेस तिथं? मला बघायचंय। आम्ही मारलं की बघ मग। हा नाही, मी मारणार त्याला। लाडू जेवढं सोपं नसतंय। होय, बंदूक घेऊन बसायला लागते तासन तास आणि अंगावर आलं की नाही की नियम धरून मारायचं। जरा नियम चुकला की काम खल्लास। काका बोका हा, तिनं मारणार? अरे मी रानात आणि गावातली सगळी माणसं मिळून मारणार बंदुकीने। मारणार म्हणजे हुसकावून लावायचं ठरलं होतं ना? हो नाही वहिनी, एक असता तर गोष्ट वेगळी होती। अहो पण तरी मारणं म्हणजे आता काही इलाजच नाही। रातच्याला परत लई नुकसान झाले। समजा गावचं एकच म्हणणं आहे की बार काढायच पाहिजे। अहो तुम्ही शिकार नाही करू शकत, बंदी आहे त्याला। अहो ते हौशे मौशीसाठी नाही हो, ते चुकीचं आहे। इकडे काही इलाजच नाही। समजा गावानं ठरवलं तर मग परवानगी मिळते। हो पण मग तुम्ही रितसर परवानगी मिळवली आहेत का? नाही अजून, पण बघू। आता जे गाव म्हणाल तेच। मला शिकार करणंच पटत नाही। अहो तुम्ही साहेबरावाची घरातल्या माणसासारखी काळजी घेता आणि इतर प्राण्यांना मारायला कसं तयार होताय तुम्ही? आणि रानडुकरं काय मुद्दाम नुकसान करतायत का? अहो त्यांच्या स्वभाव धर्मानुसार ते फक्त त्यांचं पोट भरतायत। अहो पण गावातल्या माणसांची पोट मारणार त्याचं काय? अहो ही रानडुकरं एक पीक सोडणार नाहीत। हो मग तुम्ही त्यांना हुसकावून लावा ना। हत्तींचे मोठमोठे कळप हुसकावून लावले जातात, मग त्यांना हुसकावायला काय प्रॉब्लेम आहे? अहो वहिनी, हत्तीची गोष्ट वेगळी, डुकराची वेगळी। रानडुकर एक नंबर वाईट जात आहे बघा। भाऊजी, कुठलाही प्राणी वाईट नसतो आणि त्यांची अशी शिकार करणं म्हणजे जाऊ बाई, मग काय आता कुत्र्या मांजरासारखं इथं घरात पाळायचं काय त्यांना?